पिंपरी चिंचवडच्या प्रतिभा महाविद्यालयातील विद्यार्थी आता लेक्चर बंक करून हुल्लडबाजी करू शकणार नाहीत, कारण लेक्चर बंक केलं की लगेच पालकांना मेसेज जाणार आहे। महाविद्यालयानं बारकोड मशीन महाविद्यालयात बसवलंय। कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बारकोड असलेलं आय कार्ड देण्यात आलंय। हे आय कार्ड घेऊनच लेक्चरला बसणं विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल। या आय कार्डवरील बारकोड या मशीनद्वारे स्कॅन करून विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाईल। त्यानंतर तो सर्व डाटा महाविद्यालयानं बनवलेल्या या सॉफ्टवेअरमध्ये घातला जातो। त्यानंतर गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना SMS द्वारे माहिती कळवली जाते। एवढंच नाही तर विद्यार्थ्यांच्या पालकांचे खरे नंबर दिले आहेत का याची खबरदारी प्रशासनानं घेतली आहे। शिक्षणाकडे दुर्लक्ष, पालकांना काही कळत नाही, मुलगा मुलगी कुठे गेलेले आहेत ते मधल्या 2-3 तासामध्ये इकडे तिकडे हिंडून काही करू शकत असतात किंवा मुलींच्या बाबतीत अनेक वेगळे प्रकार घडू शकत असतात। त्यामुळे हे सगळं थांबवण्याकरता हा बारकोडिंगच्या मार्फत डिजिटलायझेशनचं जे नवीन युग आहे त्याच्यामार्फत हा पालकांना सतर्क करण्याचा, अटेंडन्स वाढवण्याचा आमचा उपक्रम हा अत्यंत योग्य आहे असं मला वाटतं। महाविद्यालयाच्या या उपक्रमाचं विद्यार्थी कॅमेरासमोर तरी कौतुक करतायत। हम जो साइन करते बाई चांस भूल गए, साइन नहीं हो पाती, और इस स्कैनर से हमें मतलब ये मिलता कि हमारा जो प्रेजेंटी है रेगुलर हो सकता और हम चाह के भी बंक नहीं मार सकते। आजकाल किडनॅपिंग, मुलींना छेडखानी वगैरे जे काही होतं त्याच्यामुळे एखादं सपोज लेक्चर बंक झालं की लगेच घरी मेसेज जातो, त्याच्यावरून पॅरेंट्सला कळेल की हां बाबा की बाहेर आहे मुलगी किंवा घरात आहे, जे काय आहे ते त्यांना लगेच कळू शकतं। बहुत सारे बच्चे बंक भी करते हैं तो फिर पेरेंट्स को नोटिफिकेशन मिलता है कि बच्चे क्लास में नहीं है, तो दे कैन नेसेसरी स्टेप्स ले सकते हैं। लड़कियों के लिए भी सेफ है क्योंकि पता होता है पेरेंट्स को कि बच्चे क्लास में है एक्चुअली। बारकोड पद्धतीच्या आय कार्डमुळे या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही माहिती अपडेट राहणार आहे। विद्यार्थ्याचा कधी अपघात झाला तर विद्यार्थ्याची वैद्यकीय माहिती या आय कार्डद्वारे मिळणार आहे। यासाठी पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील 40 रुग्णालयं या सिस्टीमशी संलग्न करण्यात आली आहेत। याच्यावर एक CVV नंबर दिलेला आहे। हा बारकोड आणि हा CVV नंबर जर तो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी तो नंबर टाकला की जे हॉस्पिटल्स याच्या बरोबर अटॅच आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये विद्यार्थ्याचा पूर्ण मेडिकलचा जो काही डेटा असेल तो तिथे ताबडतोब दिसणार आहे। प्रतिभा महाविद्यालयाचा हा उपक्रम राज्यातल्या सर्वच महाविद्यालयांनी अनुकरण करावा असाच आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।